हो, मी तिला मारलं. मी 3-4 वर्षांनी मरणार आहे आणि माझ्या मरण्यानंतर माझी पत्नीची काळजी कोण घेईल? बंगळुरूमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेमकी घटना काय घडली तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. बेंगळुरूमधील व्हाईटफील्ड परिसरामध्ये 76 वर्षीय इस्रोचे निवृत्त अधिकारी नागेश्वर राव यांनी आपल्या पत्नीचा सकाळी स्वयंपाक बनवत असताना आपल्या पत्नी त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाजवळ ते 20 मिनिटं बसले आणि त्यानंतर त्यांनी शेजारी फोन केला की मी माझ्या पत्नीला मारलं. समोरच्यांना तो विनोद वाटला. त्यानंतर त्यांच्याकडे शेजाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी पुन्हा फोन करून सांगितलं की हो मी माझ्या पत्नीला मारलं. त्यानंतर त्यांचे शेजारी आले. ते चांगल्या सोसायटीमध्ये राहत असल्यामुळे लगेच ॲम्ब्युलन्स आले आणि त्यांच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. त्यानंतर पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांनी त्यांना विचारलं. त्यांचं उत्तर होतं, हो मी माझ्या पत्नीला मारलं कारण 3 ते 4 वर्षानंतर मी मरणार आहे आणि मी मेल्यानंतर माझी पत्नीची काळजी कोण घेईल, हे त्यांचं उत्तर होतं. हे उत्तर ऐकून सगळ्यांना धक्का बसला कारण ते इस्रोचे निवृत्त अधिकारी होते. त्यानंतर तपास सुरू झाला. तपासामध्ये समोर आलं की ते खूप जास्त डिप्रेशनमध्ये होते. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं. त्यांना एक मुलगी होती, ती अमेरिकेमध्ये राहते आणि घरामध्ये फक्त ते दोघं राहायचे आणि त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू होते, असं प्राथमिक तपासानुसार समोर आलं. जर मंडळी तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरात मानसिक तणावग्रस्त व्यक्ती असेल तर त्याला एकटं सोडू नका. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा. त्यांना एकटं सोडू नका. त्यांच्याशी बोला, त्यांना समजून घ्या आणि त्यांना वेळेवर मदत करा. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.